आज संडे आहे आणि सकाळी सकाळी पाऊस येतोय मे बी असं वाटतंय. मळप आलंय आणि मी सकाळी सकाळी तुम्ही बोलत असाल कुठे गेलेला, तर घरचं सामान आणायला गेलेलो. दूध, काकडी. तर मी आलेलो आहे घरी आणि मी व्लॉग अपलोड केलाय. तर गाईस इकडे पनीर बनवलं जात आहे. आज कुठली भाजी बनवणार आहे मम्मा? पनीर, बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर. हा बघा आता रेल्वे ग्राउंडचा मेळा. आता आपण आज जाणार आहोत, तर चला. तर गाईस हे बघा आपण मेळ्यात आलोय. खरं तर रात्रीचं यायला पाहिजे, पण आम्ही आता आलोय. हे बघा गाईस मस्त रस्ते, रोड भारी आहे, सुंदर आहे. काका काय विकतायत? तू ते फटाक्यांचं बघ स्नॅप आलेला, श्रावणनी पाठवलेला, तो बी निकाल दिया. ते काय होतं काय हे बघ. तुम्ही लोक पण होते ना, तुम्ही लोक पण होते ना फटाके फोडत. उज्ज्वल तू रॉकेट भारी उडवला तो. मग येड्या महागा किती 2-3 हजाराचा होता ना तो. काय रस्ता एक थांबा मी ब्राईटनेस कमी करतो. गाईस आला तर वाट बघा कशी आहे. आता इकडून जायचं बोलतो. यो आईला हे बघ पाय पडतोय. चल परत रिटर्न चल. आईला होणारच बोलतो पाय. काय माहिती. हाँ हंस रहा है भाई, ब्लॉग में हंस रहा है. लाजा 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 लाजा. क्या होता क्या ये? स्मोक बिस्किट. कितने का होता है ये? कितना? 50 में. गाईस आपण आता घरी चाललोय. आपण फिरून वगैरे आलेलो आहोत. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. इलेक्ट्रोलायसिस इलेक्ट्रल हां हे पण हे कसं खातात मला माहीत नाही. हे मी का घेतलंय ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो. गाईस मी घेतलंय कारण भाई मला उठायला पण नाही होत आहे. खूप पाय दुखत आहेत, खूप भयंकर. छोटी वाली बन. तू काय काढते? लांगोली. घेतलेलं आहे. हे केवढं काय कसं टाकायचं मला माहित नाही. काही चाय लागली वाटतं. केवढं कसं घ्यायचं माहित नाही. 1 लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं बोलताय. तर आता आपण काय करतो मला सांगतो. हे एवढंसं ग्लास घेतलंय मी. थोडंसं टाकलं तरी चालतं. मम्मीला एकदा विचारतो. टाकलंय मी याच्यात. तर ह्याला आता पण पिऊया. हाय कर, हाय कर. असं असं हात दाखव ना. हाय. अम्मा के लिए एक लाइक और एक सब्सक्राइब और एक बार शेयर जरूर किया जाए. बाय. मम्मी आता आपल्याला ज्ञान देत आहे. ज्ञान म्हणजे ज्ञान नाही ते.
अनुभव आहेत ते घेऊ घे जरा समजलं ना. ज्ञान देता स्वतःची वाट लावून घेऊ नको ज्ञान. मी चाललोय डॉक्टरकडे. मॉम इज गिविंग मी ज्ञान. What ज्ञान एक्झॅक्टली आय विल टेल यू ॲट होम. ओके, बाय. तर गोळ्या आपण घेतलेल्या आहेत. रिझन सांग, रिझन सांग माझ्या सबस्क्रायबर्सला. रिझन सांग. कसलं रिझन? आता जो तुम्ही रिक्षात मला ज्ञान दिलात, जो ढीगभर ज्ञान दिलात, त्याचं रिझन. कारण तुझ्यापेक्षा अनुभव आम्हाला जास्त आहे आणि तुझं बॉडीचं काय नुकसान होत नाही. गाईज, म्हणून ह्यांचं म्हणणं आहे की वे प्रोटीन जे असतं ते बॉडीला आतून खोकला करतं. ज्ञान नव्हतं तुला ते. खोकला. तुला ते मार्गदर्शन होतं तुझं. सिगरेट आतून खोकलं नाही करत, वे प्रोटीन आतून खोकला करतं. शट अप पूजू. समजलं? असं आहे आमच्या फॅमिलीचं म्हणणं. ठीक आहे. आणि मला बोलतात की तू हॅवी वेट मारलं असशील म्हणून तुझं हे हालत झाली आहे. तर मला नाही माहिती मी किती वेट मारलं आहे असं ह्यांना वाटतं. खाली बघत जा एवढे. तर गाईज मला तर चालायला नाही होत आहे आणि खूप अंधारी असेल. मी घरी जाऊन भेटतो. तर गाईज माझे 4 दिवस जिम स्किप करायचं म्हणतायत. केसाचं काय करणार आहे? लवकरात लवकर सुकर घालते. काय चालू व्हायच्या आधी ते कसं दिसतात बघ केसची. पकड उजू. तुला काय चेष्टा वाटते काय रे सगळ्या गोष्टींची? बाई किती पावडर टाकलीस? असं उजू. गाईज मला नाही वाटलेलं हे करावं लागेल. माझी एवढी हालत डाऊन होणार होती मला नाही माहिती होतं. गाईज जाम 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 बॉडी पेन होते, भयंकर बॉडी पेन होते. आणि आता तर 4 दिवस जिम बंद असणार माझी. रोज गोळ्या खाव्या लागतील मला. झोपतो मी आता. एडिट पण करतो. चला बाय. गुड नाईट. आज काय नाही बोलणार. गुड नाईट, बाय.